नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला 30वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कारवार मराठा आडनावे. आता ही कारवारची मराठी आडनावं जाणून घेण्याची गरज का लागली? तर पुष्कळ मित्रांनी आपली ही मालिका बघितल्यानंतर कारवारवरून पण विनंती केली की आमच्या कारवारचा थोडासा इतिहास आणि त्याची माहिती आडनावांसहित जर आपल्याला सांगता आली तर आपल्या या मालिकेच्या माध्यमातून ती सांगावी. पहिला विषय तर तो झाला. आणि दुसरा विषय हा आहे की कारवारचे कित्येक मराठा समाजातले जे लोक आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये दुधामध्ये साखर विरघळून जावी तशी विरघळून गेलेले आहेत की आपल्या लक्षात पण येत नाहीत की हे कन्नड प्रांतामध्ये किंवा कर्नाटकमध्ये राहणाऱ्या एका प्रांतातले मराठा लोक आहेत आणि महाराष्ट्राच्या विविध प्रांतांमध्ये किंवा महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कलांनी आपल्या कलागुणांनी अत्यंत बहुमूल्य असं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे ही जी कारवारची मराठा आडनावं आहेत ही कारवारची मराठा आडनावं आणि त्याच्या निमित्ताने कारवारच्या मराठा समाजाचा थोडासा इतिहास, थोड्याशा त्यांची संस्कृती, थोडीशी त्यांची कुळ काय आहे, मूळ काय आहे आणि महत्वाचे जे प्रतिभावंत व्यक्ती आहेत जे कारवारने आपल्या महाराष्ट्राला आणि भारताला दिलेले आहेत त्यांची थोडीशी माहिती ही आपण या व्हिडिओमध्ये कारवारच्या मराठा आडनावांच्या निमित्ताने पाहण्याचा प्रयत्न करूयात. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ कारवार मराठा समाजाचा इतिहास सांगणारा व्हिडिओ नाही आहे. तो आपण नंतर बनवणारच आहे, आपली मालिका येईल त्यावेळेला. हा व्हिडिओ फक्त आडनावाच्या निमित्ताने कारवारच्या संस्कृतीचा थोडासा आपण घेतलेला आढावा. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल. सर्वात आधी कारवार मराठा समाजाचा जो इतिहास आहे तो कथित इतिहास आहे, लिखित इतिहास नाही. कथित इतिहास म्हणजे असं की तो फक्त तोंडी सांगितला गेलेला इतिहास आहे. कारवारमध्ये मराठा समाज कधी नेमका स्थलांतरित झाला, कशी तिथे मराठा समाजाची संस्कृती उदयाला आली, कुठून आली, त्यांचे कागदपत्र काय होते किंवा त्यांचे आपण म्हणतो की वेगवेगळे शिल्पकला, मूर्तिकला याच्यामध्ये योगदान काय होतं हे आपल्याला पुराव्याने सांगता येत नाही, कारण कुठलाही लिखित पुरावा उपलब्ध नाहीये. म्हणून कारवारच्या इतिहासाला कथित इतिहास असं म्हणतात. आता कारवारच्या इतिहासाचा हा लिखित पुरावा उपलब्ध का नाहीये त्याचं कारण असं आहे की 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा जिंकण्याच्या ऐवजी कारवारचे जे मराठे होते त्यांना चारदो म्हणून ओळखलं जायचं. चारदो किंवा चतुररथी म्हणून ओळखलं जायचं. तर आता हे चारदो काय आहे, हे चारदो पण आपल्याला त्याची उत्पत्ती नेमकी कशी झाली हे सांगता येत नाही. परंतु आपल्याला असं आढळून येतं की बी.डी. सातोसकर हे जे इतिहासकार होते, बी.डी. सातोसकर यांनी चारदो या शब्दाची एक उत्पत्ती केलेली आहे. त्या उत्पत्तीनुसार कोकणी शब्द, संस्कृत शब्द चतुरथ किंवा हा जो चारदो शब्द आहे हा कोकणी शब्द आहे, हा संस्कृत शब्द चतुररथी किंवा प्राकृत शब्द चौराडी या शब्दापासून आला आहे असं सातोसकर साहेबांना वाटतंय. आणि त्याचा शाब्दिक अर्थ असा होतो 4 घोड्यांसह जोडलेल्या रथावर स्वार होणारे, जसे की महारथी. आता हा सातोसकर साहेबांनी सांगितलेला पण अंदाजाने सांगितलेला अर्थ आहे, कथित अर्थ आहे आपण त्याला म्हणू शकतो. लिखित कुठे आपल्याला प्रमाण सापडत नाही की कारवारच्या कुठल्या व्यक्तीला चारडो म्हणलेलं होतं असं कुठे लिखित सापडत नाही. आणि जरी सापडलं तरी 4 घोड्यांसह जोडलेल्या रथावर स्वार होणारा व्यक्ती किंवा योद्धा ही गोष्ट आपल्याला फक्त पौराणिक ग्रंथामध्येच आढळते. म्हणजे रामायण, महाभारत याच्यामध्ये आपल्याला 4 घोडे जोडलेला रथ आढळतो. परंतु आपल्या आत्ताच्या मध्ययुगीन ऐतिहासिक कालखंडामध्ये किंवा त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये, प्राचीन कालखंडामध्ये कुठे कोणी 4 रथ जोडून लढाई करायला चाललं होतं आणि त्यातही मराठा सरदार कोणी किंवा मराठा वंशाचा एखादा व्यक्ती की ज्याचे पूर्वज कदंब किंवा कोणी असतील तो 4 घोडे जोडलेला रथ घेऊन लढत होता, हे तितकंसं संयुक्तिक वाटत नाही. दुसरं एक कारण असं आहे की जी महाराष्ट्राची भूमी आहे त्यात जी कारवार, गोवा, अंकोला, मालवण, कोकण हे जे आपण म्हणतो, इथे माणसाला पायी चालणं अवघड. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर असं म्हणले की इथे कल्पनेचा घोडा नाचवणं अवघड. तिथे 4 घोडे जोडलेला रथ घेऊन कोण जाणार तेव्हा? त्यामुळे चारदो या शब्दाची उत्पत्ती जी सातोसकर साहेबांनी सांगितली त्यांची क्षमा मागून मला असं वाटतं की ती तितकीशी संयुक्तिक नाहीये. त्याच्याबद्दल आपल्याला अजूनही कारवारच्या मराठ्यांना चारदो का म्हणलं जातं त्याचं संशोधन करण्याची गरज आहे.
त्याच्याबद्दल अजून लक्ष देण्याची गरज आहे. तर हा झाला 1510 मध्ये पोर्तुगीज येण्याच्या आधी कारवारच्या मराठ्यांना चारदो म्हणून ओळखलं जात होतं कथित स्वरूपामध्ये. परंतु पोर्तुगीज आल्यानंतर काय झालं की त्यांची ती ओळख पण नष्ट झाली काळासोबत, ते नाव पण नष्ट झालं. कारण पोर्तुगीजांनी गोवा आणि कारवारमध्ये जी धर्मांतराची नीती राबवली त्याच्यामुळे पोर्तुगीजांनी हे ध्येयच ठेवलेलं होतं की पूर्णपणे इथे हिंदू आणि हिंदू धर्माला दडपून टाकून गोवा आणि कारवारमध्ये ख्रिश्चन धर्माची दीक्षा देणे आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे हे सर्वच पोर्तुगीज नाहीत, पोर्तुगीज मिशनरींचं काय होतं की एक प्रमुख लक्ष होतं. त्याच्यामध्ये कारवारच्या ज्या काही हिंदू आणि हिंदू धर्माशी संबंधित सामाजिक, धार्मिक, निसर्गाशी संबंधित किंवा इतिहास सांगणाऱ्या कारवारशी संबंधित ज्या काही ग्रंथसंपदा होत्या त्या ग्रंथसंपदा नष्ट झाल्या असं सांगितलं जातं. त्याच्यामुळे पोर्तुगीज पूर्व कारवारच्या भूमीचं कधी न भरून येणारं नुकसान झालं की आपल्याला कधी ती माहिती कळू शकणार नाही की पोर्तुगीजांच्या आधी इथे कुठली गोष्ट लिखित स्वरूपामध्ये होती. म्हणून आपल्याला इतिहास कथित स्वरूपामध्ये सांगावा लागतो. त्याचं कारण पण असं आहे की आपण बघतो की मुंबईचा इतिहास असेल किंवा पालघरचा इतिहास आहे, आपल्याला तो महिकावतीच्या बकरीमध्ये आढळतो. आपण त्याच्यावर व्हिडिओ पण बनवलेले आपण बघू शकतो. तसं कारवारच्या या मराठा समाजाचा 14व्या शतकाचा आधीचा इतिहास सांगणारं किंवा आडनाव सांगणारं, नाव गाव सांगणारं किंवा समाज तिथे कसा प्रस्थापित सांगणारं अशी एकही बकर देखील आपल्याला मैकावतीच्या बकरीसारखी आढळत नाही. त्याच्यामुळे कारवारच्या मराठी समाजाची नेमकी उत्पत्ती कशी झाली, व्युत्पत्ती कशी झाली, हे लोक तिथे आले कुठून, या लोकांनी तिथे वास्तव्य केलं कसं, त्यांची संस्कृती बहरली कशी, याचा आपल्याला लिखित स्वरूपामध्ये कुठलाही पुरावा देता येईल. तरी पण जे काही उपलब्ध आपल्याकडे पुरावे आहेत त्या पुरावे म्हणजे काय असू शकतात की स्थलांतराचा इतिहास आपण शोधू शकतो. म्हणजे जे कारवारमध्ये जे मराठा समाज राहतो तो मराठा समाज आहे तो तिथे आला कधी आपल्याला माहित नाही किंवा तो आल्यानंतर कोणत्या प्रांतामधून आला, कधी आला, कुठल्या कालखंडामध्ये आला हे आपल्याला माहित नाहीये. परंतु कारवारमध्ये स्थलांतर झाली कोणत्या कोणत्या कारणामुळे किंवा कोणत्या कोणत्या घटना घडल्या त्या घटनामध्ये कारवारमध्ये स्थलांतर होऊ शकले असतील असे कारवार मराठ्यांच्या स्थलांतरांच्या घटना आणि कारणं आपण बघूयात की या घटनांमुळे कारवारमध्ये मराठी आलेले असू शकतात. हे आपण अंदाजच सांगू शकतो अजूनही, म्हणजे लिखितमध्ये आपल्याला त्याचं प्रमाण भेटत नाही. जी काही लिखित आपल्याला काही ताम्रपट किंवा बाकीच्या गोष्टी सापडतात त्याच्यामध्ये तारखा दिलेल्या असतात, परंतु अमुक एक गावातून म्हणजे मालवण गावातून ही 4 घरं उठली आणि इथे येऊन थांबली असं आपल्याला आढळून येत नाही. जसं आपल्याला वसईच्या संदर्भामध्ये आढळून येतं की ज्या वेळेला पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये वसईचा लढा चालू झाला त्यावेळेला अनेक लोक होते ते मुंबई सोडून दुसरीकडे गेले, कोणी कल्याणला गेलं, कोणी डोंबिवलीला गेलं, कोणी दुसरीकडे स्थायिक झाले, वसईपासून लांब लांब लोक स्थायिक झाले. त्यांचं आपल्याला काय सापडतं की प्रमाण सापडतं, हे लोक इकडून येऊन इकडे स्थायिक झालेले आहेत पोर्तुगीजांच्या हस्तक्षेपामुळे. परंतु इथे काही तशा डायरेक्टली आपल्याला संदर्भ सापडत नाही. इथे आपल्याला फक्त काही तारखा सापडतात की या तारखांना काहीतरी घटना घडल्या होत्या म्हणून लोकांना स्थलांतर करणं भाग पडलेलं असेल. त्याच्यामध्ये मराठा समाज असेल आणि इतरही समाज असेल जो स्थलांतर करून कारवारच्या आश्रयाला आला असेल असं आपण म्हणू शकतो. तर त्या काही घटना आहेत त्या घटना आपण थोड्याशा तारीखवार आणि संगतवार समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिली घटना आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक उल्लेख आढळतो कारवारशी संबंधित, तो म्हणजे देववाडा म्हणजे सदाशिवगड येथील कदंब घराण्याकडे उपलब्ध असलेल्या सदाशिवगड ताम्रपटामध्ये एक तारीख नमूद केलेली आहे. ती तारीख आहे इसवी सन 14 ऑक्टोबर 1178. याचा अर्थ असा आहे की आपण असं म्हणतो की कदंब घराण्यापासूनच मराठा कुळातल्या कदंब कुळाची उत्पत्ती झालेली नाही, इतरही अनेक कुळं जी दक्षिणेमध्ये आहेत ती कदंब कुळापासूनच निर्माण झालेली आहे. तर हे सगळे कदंब घराण्याकडे हा जो दस्तावेज उपलब्ध आहे त्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की मराठी मनुष्य किमान 14 ऑक्टोबर 1178 रोजी तरी किंवा त्याच्या आधी कारवारमध्ये त्याचं वास्तव्य असलं पाहिजे. त्याच्या आधीच तो तिथे स्थलांतरित झाला असला पाहिजे. तो कोकणातून स्थलांतरित झाला असेल, मालवणमधून झाला असेल, गोव्यामधून झाला असेल, दक्षिण महाराष्ट्रामधून झाला असेल, उत्तर कर्नाटकातून झाला असेल. परंतु 14 ऑक्टोबर 1178 आपण काय करू शकतो, तारीख सांगू शकतो. त्यानंतर पुढची एक घटना आहे ती इसवी सन 1312 आहे. इसवी सन 1312 आसपास मलिक काफूर जो होता अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती, त्याने गोव्यावर हल्ला चढवला आणि गोवा आणि आजूबाजूचा शहर परिसर होता तो पूर्णपणे नष्ट करून टाकला.
मलिक काफूरने गोव्यावर हल्ला चढवायच्या आधीच कदंब जी राजवट होती गोव्यामध्ये, तिची जी अवस्था होती ती नाजूक झाली होती. त्याचे अनेक कारण आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला आता जायचं कारण आहे, तो आपला आता विषय पण नाही व्हिडिओचा. परंतु या ज्या मलिक काफूरने जोरदार हल्ला गोव्यावर चढवला, त्याच्यामुळे गोवा आणि त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, खास करून मालवणचा परिसर आहे, आपण म्हणतो सिंधुदुर्ग कोकणातला एरिया आहे, त्या एरियातल्या लोकांनी गोवा सोडून कारवारचा आश्रय घेतला किंवा मालवण सोडून कारवारचा आश्रय घेतला. कदंबांनी त्यांची जी आधीची मूळची राजधानी होती, जी आधीच खंडर झालेली होती, तिचा आश्रय घेतला आणि उत्तरेकडून आक्रमण झाल्यानंतर दक्षिणेकडे सरकायला गोव्यातून माणसांनी सुरुवात केली, गोव्याच्या दक्षिणेला किंवा कोकणाच्या दक्षिणेला. त्यावेळेला काही मराठा समाजातले लोक आहेत, ते मराठा समाजातले लोक कारवारमध्ये आले असू शकतात. पुढची घटना आपण सांगू शकतो ती म्हणजे इसवी सन 1327. या इसवी सन 1327 मध्ये मोहम्मद बिन तुगलक जो होता, त्याने आयुष्यामध्ये फार काही केलं नाही, परंतु जे काही त्याने केलं ते म्हणजे गोव्यावर आक्रमण करून कदंबांचा पूर्णपणे नायनाट करून टाकला. म्हणजे उरली सुरली कदंब राजवट जी होती ती त्याने गोव्यामधून पूर्णपणे संपवून टाकली आणि पूर्णपणे मुसलमानी राजवट गोव्यामध्ये सुरू झाली. अशा वेळेला परत एकदा गोव्यामध्ये जे काही थोडेफार हिंदू लोक राहिले असतील किंवा मराठा लोक राहिले असतील, कोकणामध्ये पण जे काही मराठा लोक राहिले असतील, कारण गोव्यावर आक्रमण हे नेहमी उत्तरेकडनंच व्हायचं, कोकणाच्या माध्यमातूनच व्हायचं ते. त्यामुळे परत एकदा दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यातले सर्व जे काही हिंदू लोक आहेत किंवा मराठा लोक आहेत ते खाली दक्षिणेकडे सरकले. त्यावेळेला पण काही मराठा समाज आहे किंवा मराठा घराणी असतील, ती आपल्याला कारवारमध्ये स्थायिक झालेली दिसून येतं. चौथी घटना घडली. ती चौथी घटना म्हणजे मोहम्मद गवानने इसवी सन 1740 मध्ये गोवा आणि इसवी सन 1472च्या आसपास दाभोळ आणि गोवा काबीज करून टाकले. मोहम्मद गवानने चढवलेला हल्ला हा एवढा मोठा होता की हा जो दिवाण होता, आपण म्हणतो की बहमनी पातशाहीचा, त्याने जो हल्ला चढवलेला होता त्यावेळेला त्याने पूर्णपणे गोव्याची नाकेबंदी करून टाकली आणि गोव्याला पूर्णपणे एका व्यापारी केंद्रामध्ये त्याने स्वतःच्या परावर्तित करून टाकलं. त्यावेळेला 1470 ते 1472च्या आसपासमध्ये परत एकदा फक्त गोवाच नाही तर यावेळेला दाभोळ, चौल आणि त्याच्या खालचा जो एरिया होता, चौल दाभोळच्या खालचा एरिया आपण म्हणू शकतो पूर्ण कोकणचा, तिथून सुद्धा लोकांनी दक्षिणेकडे पलायन केलं आहे, स्थलांतर केले आहे, आपल्याला आढळून येतं. आणि हे लोक पण आश्रयाला कारवारच्या गेलेले असतील, कारण हे तिन्ही लोक जे असतील, हे तिन्ही लोक जे आपण बघितले मुस्लिम आक्रमणं झाली, मलिक काफूर असेल, मोहम्मद बिन तुगलक असेल, मोहम्मद गवान असेल, या तिघांनीही उत्तरेकडून आक्रमण केले आणि गोव्यापर्यंतच येऊन थांबले. ते गोव्यातून खाली दक्षिणेला गेले नाहीत. त्यामुळे यांच्या आक्रमणाला विटाळून किंवा विटून आपण म्हणतो की दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यातले जो काही समाज आहे, मराठा समाज आहे, तो कारवार हे त्यांच्यासाठी जवळचं आणि सुरक्षित आश्रयस्थान असल्यामुळे तिथे स्थलांतरित झाले असण्याची शक्यता आहे. हे सर्व झालं मुस्लिम आक्रमकांच्या बाबतीमध्ये. परंतु कारवारमध्ये स्थायिक झाल्यानंतर पण या मराठा समाजाच्या दैन्याला काही आपण म्हणतो की दैन्य संपलं किंवा दैन्याला वाट मिळाली असं झालं नाही. पोर्तुगीज व्यापारी हे कारवारला चिंचकोला, चित्रकुला, चिताकुला किंवा सिंगापूर म्हणून ओळखत असत आणि 1510 मध्ये पोर्तुगीजांनी कारवारचा किल्ला ताब्यात घेतला आणि जाळून टाकलं. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जसं म्हणलं तसं पोर्तुगीज मिशनरी जे होते त्यांनी ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला सुरुवात केली. त्याच्यामुळे पण आधीचे जे लोक होते, जे गोव्यामधून किंवा दक्षिण कोकणातून आश्रयाला कारवारच्या आले होते, त्यांची कारवार मधली अवस्था अजून दयनीय झाली. पोर्तुगीजांच्या आक्रमणामुळे किंवा पोर्तुगीजांच्या आपण म्हणतो की एक जो वरवंटा फिरवतात धार्मिकतेचा, त्याच्यामुळे जी कागदपत्र होती ती कारवारची कागदपत्र नष्ट झाली आणि कारवारच्या इतिहासाची, त्याच्याबरोबरच हे जे आपले मराठा समाजातले लोक होते, मराठा बांधव होते, आपली मराठा घराणी होती, जी दक्षिणेकडून उत्तरेकडून सरकार कारवारमध्ये गेली, त्यांचा इतिहास समजण्याचा मार्ग आपल्याला कायमचा बंद झाला. त्याच्यानंतर अजून एक दोन घटना अशा घडल्या. त्यातली एक सर्वात महत्वाची घटना आहे की मराठा समाज कारवारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थायिक झाला. तो म्हणजे 31 फेब्रुवारी 1665ला शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली शिवछत्रपतींच्या सैन्याने, मावळ्यांनी सदाशिवगड जिंकला कारवारमधला आणि कारवारवर वर्चस्व प्रस्थापित केले. स्वतः शिवछत्रपती कारवारला आले आणि स्वतः शिवछत्रपतींनी कारवार जिंकून तिथला बंदोबस्त केल्यानंतर आपल्याला शिवछत्रपतींची पद्धत माहिती आहे की कुठलाही भूभाग जिंकला की त्या भूभागाचं महसूल व्यवस्था, राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था ही पूर्णपणे शिवछत्रपती लावून देत असत आणि मगच पुढे निघून जात असत. किंवा
तिथला पूर्णपणे आपण म्हणतो की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्यवस्था ज्याला आपण म्हणतो, ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्यवस्था शिवछत्रपती नेहमीच लावत असत. कधी असं होत नसे की शिवछत्रपतीने एखादा भूभाग जिंकला आणि पुढे निघून गेले, मागे सपाट झाला, असा विषय झाला नाही कधी. त्याच्यामुळे शिवछत्रपतींनी ज्या वेळेला कारवार जिंकलं तेव्हा शिवछत्रपतींच्या वतीने पण महाराष्ट्रातून काही घराणी, मराठा घराणी कारवारला येऊन स्थायिक झालेली असणार आहेत. वेगवेगळ्या कामासाठी असतील, राजकीय कामासाठी असतील, प्रशासकीय कामासाठी असतील, व्यापारी कामासाठी असतील, काही घराणे तरी महाराष्ट्रातून कारवारमध्ये आपल्याला स्थायिक झाली असावीत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं एक महत्वाचं घटना घडली, 7वी घटना, ती म्हणजे तिसरं अँग्लो मराठा युद्ध झालं. त्यावेळेला पेशवाई लयाला गेली, बाजीराव पेशव्याचा पराभव झाला आणि कारवार जे होतं ते काही न करता आपोआपच ब्रिटिशांच्या अंमलाखाली आलं. ब्रिटिशांना तर ते पाहिजेच होतं. ब्रिटिशांचा कारवारवर पहिल्यापासून डोळा होता, कारण कारवार, गोवा, बेळगाव ही जी काही स्थान आहेत ही स्थानं हालचाल करण्यासाठी फार उपयुक्त होती, नौका नेण्यासाठी, नाविक युद्धासाठी. त्याचबरोबर बेळगाव जे असेल ते बेळगाव कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्हीवर दबाव ठेवण्यासाठी आणि मराठ्यांच्या कार्यक्षेत्रापासून लांब असं एक त्याचं महत्व होतं. त्याच्यामुळे ही तिन्ही स्थानं ब्रिटिशांना फार महत्वाची होती. त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी कारवार जिंकल्यानंतर, पोर्तुगीजांनी कारवार जिंकल्यानंतर जसा नकारात्मक परिणाम झाला, सर्व माहिती आपली निघून गेली किंवा माहिती जाळली गेली इतिहासाची मराठ्यांच्या. परंतु ब्रिटिशांनी कारवार जिंकल्यानंतर बऱ्यापैकी त्या ठिकाणी सुबत्ता आली. बेळगाव, त्यानंतर कारवार, अंकोला, आपण जो सदर्न मराठा कंट्री म्हणतो, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सुबत्ता आल्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातल्या काही घराण्यांनी कारवारमध्ये स्थलांतर केलं, कारण ब्रिटिशांच्या अंमलाखाली तिथे मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरणाला सुरुवात झाली, प्रशासकीय व्यवस्था बसली, रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या हळूहळू. त्यामुळे पण महाराष्ट्रातून काही घरांनी ब्रिटिश कालखंडामध्ये पण सदर्न मराठा कंट्रीमध्ये जो आपण म्हणतो तिकडे स्थलांतरित झालेले आपल्याला दिसून येत. तर कारवारच्या मराठ्यांचा इतिहास तर आपण सांगू शकत नाही डे बाय डे काय झालं, परंतु या घटना आपल्याला सांगतात की कोण कोण कधी कधी कारवारमध्ये महाराष्ट्रातून गेलेलं असेल. आता आपण पुढचा भाग बघूया. पुढचा भाग म्हणजे कारवारची ही मराठा समाज आहे जो वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या कालखंडामध्ये, वेगवेगळ्या कारणाने कारवारमध्ये स्थायिक झाला. त्यांची काही प्रमुख कुळं बघूयात आपण आडनाव बघायच्या आधी, कारण या कुळांच्या अंतर्गत उपकुळं येतात, पोटकुळं येतात आणि मग एखाद्या घराणं असतं, त्या घराण्याचा मोठा वंशवृक्ष आपल्याला बनलेला दिसून येतो. तर पहिलं जे मुख्य कुळ आहे कारवारमधलं, मराठा कुळ आपण ज्याला म्हणतो, ते म्हणजे श्रंगारपूरचं राजघराणं. आता श्रंगारपूरचं जे राजघराणं होतं, या समाजातले जे बहुतेक सदस्य होते हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील श्रंगारपूरच्या राजघराण्यातील आपल्याला आढळून येतात. त्यांची जी आडनावं आहेत ही प्रामुख्यानं राणे, सावंत, ठाकूर, नाईक, गावकर, देसाई अशी राजघराण्यातली आडनावं जी शृंगारपूरची आहेत ती आपल्याला आढळून येतात. हे शृंगारपूरच्या राजघराण्याचे वंशज असलेले लोक आहेत, हे एकाच कुळामध्ये येतात, त्यांना शृंगारपूर राजकुळ आपण म्हणू शकतो. दुसरं जे कुळ आहे कारवारमध्ये ते म्हणजे बागवे. आता हे 96 कुळी मराठा कुळांच्या यादीमध्ये ही नावं असतीलच असं नाहीत, कारण 96 कुळं जी आपण मराठ्यांची बनवली ती महाराष्ट्रातली यादी बनवलेली आहे. महाराष्ट्राच्या बाहेरची जी कुळं जाऊन स्थायिक झाली आणि त्या लोकांचा काही लिखित इतिहास पण नाही, अशी कुळं आपल्याला 96 कुळी मराठ्यांच्या यादीमध्ये सापडत नाहीत. कारवार हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की जे लोक महाराष्ट्रातून जाऊन तिकडे स्थायिक झाले ते राजघराण्यातले होते, उत्तम कुळामधले होते, पण कदाचित त्यांचं नाव 96 कुळीमध्ये आपल्याला आढळणार नाही. आपल्याला परत त्यांना समाविष्ट करून घ्यावं लागेल. 96-98 कुळीची आपल्याला 102-104 कुळं करावी लागतील मराठ्यांचा इतिहास परत लिहायचा असेल तर. त्यातलं एक कुळ आपण बघितलं शृंगारपूरचं राजघराणं. दुसरं जे कुळ आहे ते म्हणजे बागवे. बागवे जे आहेत हे आता बोलताना लोक बोलतात की मूळचे मध्य प्रदेशचे धारचे सरदार होते, परंतु धारमध्ये तरी लोक कुठून गेले होते, महाराष्ट्रातूनच गेले होते, तिथे जाऊन प्रस्थापित झाले, ते नंतर तिथून परत सगळीकडे पसरले. तर हे बागवे नक्की कारवारमधून कुठून आले, ते धारमध्ये कुठून गेले आणि काय झालं त्याचं काही आपल्याला नेहमीप्रमाणे काहीच सापडत नाही, कारण लिखित इतिहास नाहीये. परंतु कथित जी माहिती आपल्याला मिळते, ऐकीव माहिती, त्याच्याप्रमाणे विजापूरच्या शहाजी महाराजांसारखेच जमीन वाचवण्याच्या मोहिमेच्या निमित्तानं बागवे हे कारवारमध्ये आले आणि कारवारच्या विजयानंतर कोकणामध्ये स्थायिक झाले. कोकण, गोवा आणि कारवारमध्ये आपल्याला बागवे कुळ मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येईल. तिसरं जे महत्वाचं कुळ आहे ते म्हणजे कदम. गोव्यातून आलेले कदंब आणि सावंत हे मूळचे जे आहेत, कदंब हे गोव्यातून आलेले आहेत आणि सावंत जे आहेत ते सावंत हे मूळ कोकणातील सावंतवाडी प्रदेशातून आलेले आहेत आणि ते शिलाहारांशी संबंधित असं सांगतात, परंतु मला थोडा डाऊट आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे, डाऊट घ्यायचं कारण म्हणजे आपण अपमान करतो असं नाही, काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. परंतु एक गोष्ट तर आपण म्हणू शकतो की सातत्याने सावंतवाडी प्रदेश जो होता, मालवणचा प्रदेश होता, त्याच्यावर
उत्तरेकडून आक्रमण होत होते आपण पाहिली, त्यामुळे गोव्यातून कदंब वंशाचे लोक आणि सावंतवाडीतून सावंत राजघराण्यातले लोक किंवा सावंत वंशाचे लोक हे खाली आपल्याला कारवारमध्ये आलेले दिसून येतात आणि त्याच दोघांचे मिळून एक कदम कुळ आपण इथे सांगितलं जातं. परंतु कदम वेगळं कुळ आहे, सावंत वेगळं कुळ आहे. त्यांचं एकमेकांशी म्हणजे इतिहास पूर्णपणे वेगळा आहे त्यांचा, किंवा त्यांची वंशावळी कुळ वेगळा आहे. इथे आपण बोलताना लोक बोलतात की हे एकत्रच आहेत म्हणून कारवारमध्ये, पण तसं नाहीये. कदंब हे आहेत ते गोव्यामधून आलेले आहेत वेगवेगळ्या आक्रमणांच्या वेळेला जीव वाचून, आणि सावंत जे आहेत ते सावंतवाडीमधून आलेले आहेत. अजून एक जे कुळ सांगितलं जातं ते म्हणजे साळुंखे. साळुंखे जे आहेत ते साळुंखे कुळातल्या व्यक्ती जे आहेत ते स्वतःला चालुक्यांचे वंशज आहेत असं सांगतात. आणि ही गोष्ट आपण खरी मानूयात, न मानायला काही हरकत नाही. जर पण ही गोष्ट खरी मानली आपण, तर चालुक्यांचं राज्य हे पूर्णपणे आपण पाहतो की कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र पसरलेलंच होतं. त्यामुळे चालुक्यांच्या कालखंडामध्ये काही साळुंखे वंशाचे लोक पण किंवा कुळाचे लोक कारवारमध्ये स्थायिक झालेले आपल्याला आढळून येतात. पाचवं जे सर्वात महत्वाचं कुळ आहे, ज्याच्याबद्दल आपण काही बोलू नाही शकत की अमुकच कुळ तमुकच कुळ, त्याला आपण असं म्हणू शकतो की कोकणी समाज किंवा कोकणी कुळ. कोकणातून सातत्याने आपल्याला आढळून येतं की गोव्यातून कारवार इकडे स्थलांतराचा मराठा समाजाचा आपल्याला रोख राहिलेला दिसून येतो, किंवा मराठा समाज सातत्याने स्थलांतरित झालेला दिसून येतो. त्यामुळे कोकणामधल्या 18 पगड जाती आणि त्यातही मराठा समाज प्रामुख्याने हा अनेक काळापासून कारवारमध्ये स्थायिक झालेला आहे, वेगवेगळ्या कालखंडामध्ये आलेला आहे. आणि त्यांचं स्वतःचं असं काही वेगळं कुळ सांगू नाही शकत आपण, किंवा त्यांना मराठा कुळ आपण म्हणू शकत नाही, पण आपण त्यांना कोकणी समाज किंवा कोकणी कुळ म्हणू शकतो की कोकणी समाजाची मोठी वस्ती आपल्याला कारवारमध्ये आढळून येते. तर ही काही महत्वाची कुळं झाली की जी कारवारमध्ये आढळतात. अजूनही काही असतील तर तुम्ही मला सांगू शकता, जी 96 कुळी मराठा यादीमध्ये नाहीयेत किंवा आहेत पण कारवारमध्ये आहेत, ज्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहिलं असेल तर आपल्या कोणाला माहित असेल तर आपण जरूर खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा, जेणेकरून माझ्या आणि इतर मित्रांच्या ज्ञानामध्ये पण भर पडेल. आता आपण काय करूयात की या कुळांशी संबंधित काही जी आडनावं आहेत किंवा कारवारमध्ये जी प्रसिद्ध आडनावं आहेत, जी कुठल्याही कुळाशी संबंधित असू शकतात, ती प्रसिद्ध आडनावं आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात. आता हे कोकणी मराठे जे आहेत किंवा कारवारचे मराठे आहेत हे कोकणी भाषिक क्षत्रिय हिंदू आहेत. आणि त्यांची जी वडिलोपार्जित घरं आहेत ती सर्व वडिलोपार्जित घरं आपल्याला कारवार, अंकोला या ठिकाणी आढळून येतात. आणि त्यांची जी आडनावं आहेत त्या आडनावामध्ये प्रामुख्याने ठाकूर, खळवडेकर, गावकर, खानविलकर, साळुंखे, देसाई, फल, सैल, ऐगल, परब, बागवे, शेठ, चापोलेकर, भगत, नाईक राणे, फळदेसाई, दळवी, नाईक देसाई, फलदेसाई, राजे शिर्के, काळे, कृतिकर, गडकर, पौडवाल अशी आडनावं आहेत. ही काही कारवारमधली प्रसिद्ध आडनावे जी आपल्याला कारवारमध्ये आढळून येतात. परंतु हे जे मराठा समाजातले लोक आहेत जे कारवारमध्ये स्थायिक नाहीत पण मूळ गोव्यामध्ये स्थायिक आहेत, ते स्वतःला मूळ गोव्याच्या समुदायाचे सदस्य किंवा मूळ गोव्यातले क्षत्रिय मराठा म्हणून घेणं पसंत करतात. त्यांची जी आडनावं आहेत त्यांच्या आडनावाशी आपण बघतो की याची जी आडनावं आहेत कारवारमधली आडनाव आहेत त्याच्यामध्ये नाईक राणे आढळून येतं. परंतु गोव्यातले हे जे लोक स्वतःला क्षत्रिय समजतात मराठा समाजातले आपले, त्यांच्या आडनावामध्ये नाईक देसाई आढळून येतं किंवा फलदेसाई आढळून येतं. जसं कारवारमध्ये फळदेसाई आढळून येतं. गोव्यामध्ये जी मराठा घराणी आहेत त्याच्यामध्ये शिंदे, कदम उर्फ दसपतकर पण म्हणतात त्यांना, नाईक, नायक, राणे, कदम, पवार, सावंत अशी आडनावं आपल्याला गोव्याच्या मराठा समाजामध्ये आढळून येतात. गोवा आणि कारवारची मराठा घराणी ही बऱ्यापैकी एकच आहेत, कारण अंतर समान आहे आणि सातत्याने स्थलांतर इकडे तिकडे होताना आपल्याला इतिहासामध्ये घडून दिसून येतं. त्यामुळे त्यांची आडनावं पण थोडीसं वेगळे पण दाखवतात एकमेकांबरोबर, परंतु ते एकाच कुळातले एकाच राजघराण्यातले असू शकतात असं म्हणायला काही हरकत नाही. आता हे आडनावांच्या बाबतीत झालं, तर जाता जाता आपण थोडंसं कारवारच्या प्रभावाबद्दल आणि संस्कृतीबद्दल पण चर्चा करूयात. थोडक्यामध्ये माहिती घेऊयात. मगाशी मी म्हणलं तसं हा काही कारवारच्या मराठा समाजाचा इतिहास सांगणारा व्हिडिओ नाही, परंतु जे आपले कारवारचे बांधव मराठा समाज तिथे राहतो त्याच्या महाराष्ट्राला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही किंवा अत्यंत कमी प्रमाणामध्ये माहिती. कोणी असा विचारच केलेला नाही की कारवारचा मराठा समाज त्याच्याबद्दल वेगळ्याने विचार करतो. त्याच्यामुळे थोडंसं आपण जाणून घेऊयात की हा कारवारचा जो मराठा समाज आहे त्याचा प्रभाव काय होता किंवा त्यांचा संबंध कोणाशी होता. तर विषय असा आहे की गोव्यामध्ये जे कोकणी मराठे राहतात ते गौड सारस्वत ब्राह्मणांप्रमाणे, ज्यांना आपण JSB म्हणतो,
स्वतःला भाटकार म्हणून घेतात किंवा त्यांना भाटकार संबोधलं जातं. तर भाटकार म्हणजे कोण आहेत, की जे लागवडीचे मालक आहेत त्यांना गोव्यामध्ये भाटकार म्हणतात. तसंच मराठ्यांना जे कोकणी मराठी आहेत त्यांना पण भाटकार म्हणतात. आणि हा जो आहे हा 96 कुळी मराठा समाज जो आहे त्याचा एक उपसमूह आहे. आपण आढळून येतं आपल्याला अशा प्रकारे समजून येतं. कारवारचा जो प्रदेश आहे त्या कारवारच्या प्रदेशामध्ये मराठा समाजाची बहुसंख्यता आहे, राजकीय जाणीव आहे. त्याच्यामुळे कोकणी मराठा हे राजकीय दृष्ट्या सर्वात प्रबळ जातीमध्ये कारवारमध्ये मोडतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की औद्योगिकरण, रोजगाराच्या संधी किंवा चांगलं जीवनमान जगण्याच्या संधी याच्यामुळे बरेच लोक आहेत मराठा समाजातले ते कारवार सोडून बाहेर जाताना आपल्याला दिसतात. काही लोक बेंगलोरमध्ये जातात, बहुसंख्य लोक महाराष्ट्रामध्ये आपल्याला मुंबईमध्ये स्थायिक झालेले दिसतात. त्याच्यामुळे ह्या ज्या घटना आहेत या स्थलांतराच्या घटना आहेत, स्थलांतराची कारणं आहेत, त्याच्यामुळे कारवारमधल्या मराठा समाजाची लोकसंख्या सातत्याने घटत चाललेली आहे. आणि त्यांचा जो कारवारमध्ये प्रभाव आहे तो पण आपल्याला पूर्वीसारखा राहिलेला आता दिसत नाही, कारण तरुण पिढी सातत्याने कारवार सोडून रोजगाराच्या निमित्ताने बाहेर जात असते. ही पिढी बाहेर म्हणजे कोकणामध्ये राहत नाही, कोकणाच्या पण बाहेर निघून जाते. उद्या कोकण सोडून आपण जे म्हणतो की बाबा गोवा आहे, कारवार आहे, त्यानंतर जोईडा किंवा बेळगाव आहे, हा एरिया सोडून पण ही पिढी रोजगारासाठी बाहेर जाताना दिसते. परंतु जेव्हा लग्न संबंध करण्याची वेळ येते तेव्हा कारवार मराठा जे असतात ते कोकण महाराष्ट्रातील इतर 96 कोळी जे मराठा समाज आहेत त्यांच्याबरोबर विवाह संबंध त्यांचे असलेले दिसून येतात. कारण मूळचे 96 कोळी मराठा समाजाचाच एक उपप्रकार आहे तो त्याचाच एक भाग आहे. कारवारच्या संस्कृतीबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर कोकणी मराठा लोक जे आहेत कारवारमध्ये ते मुख्यतः प्रामुख्याने पहिली भाषा त्यांची कोकणी आहे, ते कोकणीच बोलतात. त्यांची दुय्यम बोली भाषा आहे ती दुय्यम बोली भाषा आपल्याला मराठी आढळून येते. हे बहुतेक क्षत्रियांप्रमाणे मांसाहार करतात. त्यांच्या पाककृतीमध्ये आपल्याला कोकणातील बरेच खाद्यपदार्थ आढळून येतात. मालवणी, गोवन आणि मंगळूरच्या पाककृतीसारख्याच त्यांच्या पाककृती आहेत किंवा या सगळ्यांच्या मिश्रणाने निर्माण झालेल्या त्यांच्या पाककृती आहेत. विविध प्रकारच्या गजलेकरीसह उकडलेला भात, पेस किंवा भजे, आंबट हे त्यांचं आवडतं पारंपरिक अन्न आहे. त्यांचा वडिलोपार्जित पोशाख आहे तो वडिलोपार्जित पोशाख महाराष्ट्रीयन आणि गोवंद हिंदू पोशाखांसारखा आपल्याला आढळून येतो. आता आपण थोडक्यामध्ये काय बघूयात की या समाजातल्या काही उल्लेखनीय व्यक्तीच्या होऊन गेल्या ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रामध्ये जे स्वतःच्या कलागुणांचं योगदान दिलं आणि नावाजलेल्या व्यक्ती आहेत. त्या काही नावाजलेल्या व्यक्ती आपण पाहूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल की कारवारच्या मराठ्यांना आपण जे मराठी समजतो की आपल्याला वाटतं की मराठीच व्यक्ती आहे, महाराष्ट्रातलीच आहे, पण ती मूळची कारवारची आहे. अशा काही कारवारमध्ये निर्माण झालेल्या आपण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या महान व्यक्तींची माहिती थोडक्यामध्ये जाणून घेऊ. रामा राघोबा राणे भारतीय लष्करातील सर्वोच्च सन्मान परमवीर चक्र प्राप्त अधिकारी. शौर्याबद्दल 8 एप्रिल 8 रोजी परमवीर चक्राने सन्मानित. 1968 मध्ये ते भारतीय लष्करातून मेजर म्हणून निवृत्त. जोगी गंबा नाईक व्हिक्टोरिया क्रॉस विजेता अशी ओळख सांगितली जाते. अधिक माहिती उपलब्ध नाही. SD गावकर कारवार येथे वकील. कर्नाटक विधान परिषदेचे अध्यक्ष. कारवार नगरपालिकेचे सदस्य आणि 1954 मध्ये अध्यक्ष. कोकण मराठा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष. BP कदम खासदार उत्तर कन्नड जिल्हा, आमदार कारवार मतदारसंघ. मुंबई आणि कर्नाटक विधानसभेत कारवारचे प्रतिनिधित्व करणारे कदम हे एकमेव राजकारणी. कारवारमधील चित्तकुला येथील शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष. महाबळेश्वर सैल गोव्यात स्थायिक असलेले एक माजी सैनिक तसेच कोकणी मराठी कथालेखक, निबंधलेखक व कादंबरीकार आहेत. कोकणीत अनेक कथासंग्रह, कादंब्या आणि कादंबरिका प्रकाशित. कोकणीत निसर्ग साहित्य हा नवा प्रवाह सुरू केला. 1965च्या भारत-पाक युद्धात त्यांचा सहभाग होता. प्रभाकर S. राणे मल्लिकार्जुन शैक्षणिक संस्थेत शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून रुजू. नंतर त्याच संस्थेचे अध्यक्ष बापूजी ग्रामीण विकास संस्थेच्या अंतर्गत ग्रामीण भागात प्राथमिक, हायस्कूल, PU कॉलेज सुरू करून विविध ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान दिले. सतीश सेल
अध्यक्ष कर्नाटक स्टेट मार्केटिंग कम्युनिकेशन अँड ॲडव्हर्टायझिंग लिमिटेड. आमदार कारवार अंकोला विधानसभा. जयश्री गडकर. जन्म सदाशिवगड जवळील कणसगिरी येथे कोकणी भाषिक कुटुंबात. 1950 ते 1980च्या दशकापर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुपरस्टार. अनुराधा पौडवाल. बॉलिवूडच्या 80 आणि 90च्या दशकातील सर्वात यशस्वी पार्श्वगायिका. कारवार येथे कोकणी भाषिक कुटुंबात जन्म, मुंबईत बालपण व वास्तव्य. गजानन कीर्तीकर. शिवसेना नेता. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे खासदार. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन. कृष्णा कल्ले. मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटातील पार्श्वगायिका. 1960 ते 1970च्या दशकात चित्रपटसृष्टीत सक्रिय. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा. या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये कारवारच्या आडनावांच्या निमित्ताने कारवारचा समाज, संस्कृती आणि प्रभाव आणि थोडासा कथित इतिहास याच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ कारवारचा इतिहास सांगणारा व्हिडिओ नाहीच आहे, तो आपण नवीन व्हिडिओ बनवणारच आहोत. तरी पण या संक्षिप्त व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती आवडली का, व्हिडिओ आवडला का, ते आवर्जून प्रतिक्रियेमध्ये कळवा. नेहमीप्रमाणे कोणी मनुष्य परिपूर्ण माहिती गोळा करू शकत नाही किंवा सर्व माहिती समजू शकत नाही. या व्हिडिओमध्ये जर काही गोष्टी राहिली असेल, एखादी गोष्ट आढळून तुम्हाला माहित असेल पण या व्हिडिओमध्ये ती आलेली नाही कारवारच्या इतिहासाच्या संदर्भात, त्याचा पण आपण खाली प्रतिक्रियेमध्ये उल्लेख करू शकता. त्याचबरोबर ज्या गोष्टी आपण बोलतो या व्हिडिओमध्ये त्या गोष्टींमध्ये पण आपल्याला अजून काही भर घालता येत असेल, अजून एखादं वैशिष्ट्य सांगता येत असेल, कारवारच्या मराठ्यांबद्दल आपल्याला अजून काही माहिती असेल, त्यांच्या इतिहासाबद्दल माहिती असेल, आडनाव एखादं या व्हिडिओमध्ये घ्यायचं राहून गेलं असेल अनावधानाने किंवा अजूनही काही पुष्कळ आडनाव असू शकतात, आपण थोडीशीच आडनावं घेतलेली आहेत. तर कारवारच्या मराठ्यांच्या आडनावाची समस्या ही आहे की कितीतरी आडनावं आहेत की आजही लिखित स्वरूपामध्ये कुठे उपलब्ध नाहीत. म्हणजे कारवारच्या मराठ्यांचा इतिहासच लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध नाही. तो कथित आहे हे एक वेळ आपण समजू शकतो, पोर्तुगीजांनी जाळला, परंतु आता तरी आपण तो इतिहास लिखित स्वरूपामध्ये का लिहित नाही. आजही कुठे जेव्हा मी शोधाशोध करतो तेव्हा कारवार मराठा आणि त्यांची पूर्ण आडनावं 100-200 कुठे सापडत नाहीत एका जागी. त्यामुळे आपल्याला कोणाला आडनाव माहीत असतील 100-200 किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर आपण ते प्रतिक्रियेमध्ये लिहू शकता. किंवा या व्हिडिओमध्ये जी आडनावं संमिलित झालेली नाही त्याच्या व्यतिरिक्त काही आडनावं असतील ती पण आवर्जून लिहा. म्हणजे आपल्याला काय करता येईल की आपण जो आडनावाचा एन्सायक्लोपीडिया बनवतोय त्याच्यामध्ये कारवारच्या मराठा आडनावांची किंवा कारवारच्या मराठी आडनावांची, मराठा हा जातवाचक शब्द होतो काही काही वेळेला, कारवारच्या मराठी आडनावांची आपण काय करू शकतो, मोलाची भर घालू शकतो. त्या आडनावांची आपण चांगल्या प्रकारे यादी करू शकतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून ही माहिती थोडीशी नाविन्यपूर्ण आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. त्याचप्रमाणे जर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने किमंतू लाईव्ह चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून आपल्याला नाविन्यपूर्ण व्हिडिओ अशा प्रकारची माहिती देणारे माहीत होऊ शकतील, त्यांची माहिती कळू शकेल. पुढचा जो आपला व्हिडिओ आहे तो पुढचा व्हिडिओ असणार आहे की मराठी ख्रिस्ती आडनावे. आता कारवारचा विषय चाललाच आहे, तो गोव्यातल्या मराठी समाजाने जी स्वीकारलेली ख्रिस्ती आडनावे त्यांच्याकडे पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. हे असे संशोधनपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते, वेगळ्याने सांगायची काही गरज नाही. जर आपण आपल्या चॅनेलला कोणत्याही माध्यमातून, गुगल पेच्या माध्यमातून, त्यानंतर सुपर थँक्सच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या मेंबरशिपच्या माध्यमातून मदत करू शकत असाल तर अवश्य मदत करा. आपण जी काही मदत करतो त्याच्यावरून आपल्याला वेगवेगळे संदर्भ ग्रंथ विकत घेता येतात आणि अजून चांगली माहितीपूर्ण व्हिडिओ बनवता येतात. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.